आतला पदार्थ आहे, सात्विक आहार आहे. अहो एखादा पदार्थ खाल्ला आणि एखादा खायचा आहे, त्या दोघीच्या मध्ये ताकाचा घोट घेतला जातो. तसा पदार्थ खाता येत नाही. म्हणजे समजा दोन भाज्या ताटात बनवलेल्या आहे. तुमचं लग्न झालंय, कोणती भाजी आवडते तुम्हाला? हा, मेथीची. एका मिनिटात भाजी सांगितली त्याने. आईच्या आजची आवडते की ताईच्या? आईच्या. हुशार माणूस आहे, त्यांना म्हटलं हा विचारून जायचा आणि खेळ आपला व्हायचा घरी. आईच्या हातची आवडते. पण चांगलंय. तुमचं नाव काय? माऊली. वा, नावही सात्विक आहे, भाजी फार चांगली. तुमची भाजी इथं सांगण्यासारखी. मी पुण्यात एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ती इथं सांगण्यासारखी नाही. म्हटलं बापा, मेथीची भाजी बनवली, समजा एखादी शेवग्याची शेंग बनवली, दोन भाज्या बनवल्या. मेथीच्या भाजीची चव घेतल्यानंतर, एक घास खाल्ल्यानंतर आणि शेवगा खायच्या अगोदर मग ताकाचा पदार्थ पिला पाहिजे. ताक पिलं पाहिजे. का? ते मेथी वजा करतं आणि शेवगा खायला तयार करतं, आणि खाल्लेले दोन्ही पदार्थ पचवायला मदत करतं. म्हणून पेय पदार्थ आहे, चोष्य पदार्थ आहे, आचार, लोणचं, असे सगळे वेगळे वेगळे पदार्थ आपल्या जीवनात आपल्याला खायला मिळतात. पण दुग्धजन्य पदार्थ सध्या आहारातून कमी झालेली दिसतात. जिथं जिथं दुधाचा व्यवसाय व्यापार आहे तिथं तुम्ही पहा, लक्ष्मी खेळत असते. तिथलं आता वातावरण आनंदी असतं, समाधानाचं असतं. आता इथं एक गोमातेचं सुंदर चित्र आहे. अगदी किती रागात माणूस येऊ द्या, त्या माऊलीकडे पाहिलं की त्याचा क्रोध शांत होईल, त्याचं अंतःकरण प्रसन्न होईल. 33 कोटी देवतांचं वास्तव्य आपण ज्या माऊलीमध्ये म्हणतो, तिचंच चित्र, तिचीच मूर्ती महाद्वारावर बसवलेली आहे. काय समाधानाचं चित्र आहे. म्हणून मी म्हटलं इथं आनंद आहे, इथं समाधान आहे, इथलं चैतन्य आगळं वेगळं आहे. त्यामुळं या उद्योग समूहाच्या संस्थापकांच्या कार्याचा हा आढावा आहे, कार्याची पावती आहे. इथल्या वातावरणात आजही शांताराम मामांचे कष्ट दडलेले. इथली प्रत्येक वस्तू वैकुंठवासी शांताराम मामांशी बोलते. त्या काळात इतकी मोठी दुधाची गंगा इथं स्थापन केली, गोरगरिबांच्या हाताला कामही दिलं, आणि सगळ्या शेतकऱ्यांकरता एक दुधाचा व्यवसाय चालू करावा या उद्देशानं आशेचा किरण ठरलेली ही कन्हैया दूध उद्योग समूह ही शाखा, मी खरोखर इथल्या सर्वच मंडळींना मनापासून वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतोय. तुकोबाराय या अभंगाच्या द्वारा भगवान परमात्म्याकडं करुणा भागताय. काही अपेक्षा आहे तुकोबारांना, भगवंतानं मला काहीतरी द्यावं. या अभंगाची भाषा जर आपण बघितली निवोचकर, तर करुणेची भाषा आहे. देवा ताईसा करी उपकार, देवा, अरे देवा, असं नाही देवा, शोभा देत नाही ते. देवा, तिथं विनय शब्दात हा अभंग असाच म्हणावा लागतो. तुम्ही समर्पक चाल गायली या अभंगाला. या अभंगाला आवेशातली चाल गाता येत नाही. एखाद्या वेळेला म्हटली तर ती शोभा देत नाही, कानाला रुचत नाही, गोड लागत नाही. जसं नाथ महाराजांचा एक अभंग आहे, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा, ज्याच्याकडून मिळवायचंय ना त्याच्याजवळ आपला विनय असला पाहिजे. तुकोबाराय भगवान परमात्म्याकडून विनयानं काहीतरी उपकार कर आमच्यावर, हे माग न मागताय. देवा तायसा करी उपकार. आता वचन वर्तमानातलंय. देवा, आता उपकार कर. आता हा शब्द कधी वापरत नाही. आता हा शब्द एखादी गोष्ट सांगितल्यानंतर आणि दुसरी सांगायच्या अगोदर म्हटलं जातं, वापरला जातो. व्याकरणाच्या दृष्टीनं आता या शब्दाचं वर्णन तो वर्तमान काळ दर्शवणारा वचन आहे, वर्तमान काळ दर्शवणारा शब्द आहे. महाराज म्हटले आता. एखादी गोष्ट सांगितली का आले का कीर्तनकार महाराज? आले ना. टाळकरी मंडळी आले का? आले. मृदंगाचार्य आले. माझ्या केशवदादांनी सुंदर सिस्टीम लावली का? लावली. सगळं झालं. हार्मोनियम वादक आले. अहो मग आता काय हरकत आहे कीर्तन सुरू करायला? आता आपण कधी? हे सगळं झाल्यावर. का नवरदेव नवरी मंडपामध्ये आले का? आले. आले. बसले का खुर्चीवर? बसले. अक्षदा वाटल्या? वाटल्या. ब्राह्मण बुवा आले? आले.
मुलांच्या पाठीमाग मामा उभे राहिले मुला मुलींच्या. म्हटले मुलीचे राहिले, मुलाचे थोडे पिलेले येत आहे, ते अन्न चालू आहे त्यांना स्टेज. मग निरोप गेला, हो ते स्टेजवर आले. अहो मग आता काय हरकत आहे मंगलाष्टक सुरू करायला? आता आपण कधी सगळं झाल्यावर, अगोदर नाही. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानेश्वरी सांगून संपल्यानंतर आणि प्रसादानाची सुरुवात. कोणता आहे पहिला शब्द? आता विश्वात्मके देवे. आता हे विश्वात्मक देवा, एने वाग यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे. आता हे सगळं झाल्यावर तुकोबारे म्हटले, देवा उपकार करणारा तू एकच आहे, म्हणून तुझ्या दारात इथवर आज पोहोचलोय. आता उपकार करावी म्हणून, उपकार करावे किंवा आमच्यावर कृपा व्हावी म्हणून आम्ही अनेक दार पाहूनही घेतली, पण ऐसी दैवते केली अनंते नवस बहु फेडिले हो. परिते फलकट झाले शेवटी गळा येवो नि पडिले हो. बाबू जाचिले दुःख भोगिले, सौदेशी व्यापिले ओ. झाले मी उदास सोडिली आस, मग धरली कास. पंढरी पाऊन जीव हर्षला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला, तुझ म्या फुलवरा बांधिला. महाराज म्हणतात, नाथ महाराजांचं वचन आहे, आम्ही खूप फिरलो पण उपकार करणारे देव दिसले नाही. अरे तू असा देव आहे, तू भक्तावर उपकार करणार, यात नवल काय देवा? तू आपकार्यावरही उपकार केले. विठ्ठल विठ्ठल अरे आम्हाला माहिती आहे ना, जेथेची कृपाला इजे वरू, तेथेची म्हणे वे विचारू. तरी मी का भस्मासुरू अर्जुन म्हणे, तू कोणाकोणावर उपकार केले रे? अरे जे उपकार करण्याच्या लायकीचे नव्हते, ज्यांना तू केलेल्या उपकाराचं गांभीर्य नव्हतं, ज्यांना तू केलेल्या उपकाराची कसलीही जाणीव नव्हती, कृतज्ञ झाले तुझ्या बरोबर, पण तरी तू उपकार केले. आज न उद्या हे कृतज्ञ होतील हे माहिती असून सुद्धा उपकार केले ना देवा, आम्हाला माहिती. तो भस्मासूर भगवान महादेवाची प्रार्थना करायला लागला. प्रसन्न झाले परमात्मा. काय पाहिजे रे बाबा? तो म्हटला, मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो जळून भस्म झाला पाहिजे. भगवान महादेव म्हटले, घे तथाच तू, चल दिलं तुला. बर बर. तो म्हणे, एवढ्या लवकर दिलं? हो. तो म्हटला, मागून 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 थकला पाहिजे मागणारा, एवढ्या लवकर कोण उपकार करत असतं का? माझा विश्वास नाही तुमच्यावर. अरे भगवान महादेव म्हटले, दिलं बाळा, तू ठेवून बघ, तुझा कोण वैरी असेल त्याच्या डोक्यावर हात, तो जळून भस्म होईल. तो म्हणे, पण मला पटत नाही वाजू. भगवान महादेव म्हटले, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही? अरे मी सांगतोय ना तुला, तू ठेव ना तुझ्या वैऱ्याच्या डोक्यावर हात. तो म्हणे, तुम्ही दिलेलं दान खरंय की खोटंय हे तपासून पाहायला इथं तुमच्या माझ्याशिवाय दुसरं कोण आहे? पाय, जिथले कृपा झाली, जिथले उपकार झाले त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला लागला. तो म्हटला, एकदा तुमच्या डोक्यावर हात ठेवून पाहतो. अरे भगवान महादेव म्हटले, तुला काही कळतं का? तुझ्यावर मीच उपकार केले, माझ्या डोक्यावर जेथेची कृपा लाई जे वरू, तेथेची म्हणे वे विचारू. वारे पठ्या, अरे असं कोणी करतं का? भगवान महादेव सुटले पडत पुढं. महादेव पुढं, भस्मासूर माग. काय ताप झाला. देव म्हटले, उपकार करून ब्याद माग लागले आपल्या, नसता केले याच्यावर उपकार. भगवंताला दया आली, देवानं मोहिनीचं रूप घेतलं आणि त्या दोघांच्या मध्ये गेली. भगवान महादेवाला कळू दिलं नाही, पण मोहिनी रूपानं लगेच त्या भस्मासुराला थांबवलं. कारण ते रूप पाहलं थांबला. एखादी रील आली मध्ये तर माणूस पुढे लोटत नाही. ते इथं मोहिनी, देव आहे तो त्रैलोक्याचा मालक. थांबला एकदम राक्षसाचा प्रवास. का? कोण तुम्ही? अरे म्हटलं, तुमच्याकरता आली. अरे बापरे, द्या मग तुमचा व्हॉट्सअप नंबर. व्हॉट्सअप नंबर? लग्न करायला आली तो काय नंबर घे? म्हणजे नाचू शकतो? हो, नाचून दाखवा बरं मला.
मोहिनी परमात्म्याने स्वतः नाचायला सुरुवात केली. दोन्ही हात कमरेवर ठेवले, तिथं नाचायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. नाचता नाचता त्याला सांगायचं नाच नाच असं. आता तेव्हा देवानं कोणतं भजन म्हटलं मला माहिती नाही, पण आपलं वारकऱ्याचं भजनच आहे. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम. दोन्ही हात कमरेवर आणि भगवान परमात्मा पाऊल खेळताय. हळू 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 पाऊल खेळता खेळता देवानं एक कमरेवरचा हात उचलला आणि खांद्यावर ठेवला. आता नाचा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. काय सांगावं निघोजकर भस्मासूर भजनात रंगला, नाचायला लागलं ते. देवानं उचललेला खांद्यावरचा हात कमरेवर घेतला, डावा हात उचलला, पुन्हा तो खांद्यावर ठेवला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. एकदम तल्लीन झाले भस्मासूर. अरे म्हटलं आनंद याच्यात. देवाचं भजन महाराज राक्षसाला मजा देत, आनंद देत, तर भक्ताचं काय. हळू 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 देवानं त्या मोहिनी परमात्म्यानं आपला एक हात उचलला आणि स्वतःच्या डोक्यावर ठेवला. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. अहो तसाच कमरेवरचा हात भस्मासुरानं आपल्या डोक्यावर ठेवला आणि काय झालं, चालू भजन बंद पडलं. मेला भस्मासूर. भगवान महादेवाला ब्रह्मदेव सांगायला गेले, देवा कोणावरही उपकार करत जाऊ नका, हे माग लागतं आमच्या. पुढे ती कथा खूप मोठी आहे, पण हा याचा स्वभाव असा आहे, हा अपकार्यावर उपकार करतो. आता देवा आम्ही अपकारी नाही रे, आम्ही बघतोय तुझे जन्मोजन्मीचे सेवक आहे. आमच्यावर तो उपकार कर. ऐसा करी उपकार कैसा करी उपकार. आमचा ऐकतो. हे मागणं का ऐकायचं. आज 7व्या दिवशी जागराचं कीर्तन आहे. मागणीपर प्रकरणातील मुद्दा अभंग निवडला का, आपल्याला कळावं देवाकडं काय मागायचं. आपण आपल्या विचाराने परमार्थ करू नका. संत ज्या विचाराने उपासना करतात त्या विचाराने करा. आजार बरा होईपर्यंत माणसानं कोणाचं ऐकावं. तुम्ही बोर झाले का, ती घरी जाऊ का. अनेक सगळे दुग्ध व्यवसायातली मंडळी. आजार बरा होईपर्यंत कोणाचं ऐकावं. घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत कोणाचं ऐकावं. इंजिनियरचं, आर्किटेक्टचं ऐकावं, मिस्त्रीचं ऐकावं. चुकीचा मिस्त्री, चुकीची स्त्री. ते काही नीट घर होऊ देत नाही, मकान कळसाला जाऊ देत नाही. हो. आजार बरा होईपर्यंत डॉक्टर, घराचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत इंजिनियर, केसचा निकाल आपल्या बाजूला लागेपर्यंत माणसानं वकिलाच ऐकावं. आमचे गुरुजी म्हणायचे, ऐकलंच नाही तर त्रासच होईल. एका माणसानं गवताचा भारा सायकलवर ठेवला आणि तो निघाला घराकडं. असा उतार आला, त्या उतारावर त्याची सायकल लागली आणि सायकलचे ब्रेक गेले. ब्रेक दाबले, ब्रेकच लागत नव्हते. पुढे एक बाई होती, त्याने त्या बाईला आवाज दिला, ओ बाई सारखा बाजूला. अहो सायकलचे ब्रेक फेल झाले. बाई सारखा बाजूला पटकन. ओ मावले अरे बाजूला सरक. अरे ओ बाई सारखा ओ बाजूला. आता ती तिच्या नवऱ्याचं ऐकत नाही, याचं ऐकीन. फार थकला आवाज देऊन देऊन तिला. तिनं काही ऐकलं नाही, पार रस्ता सोडला नाही. तानकन धडक बसली. एक पाय गेला ना हातही गेला. दवाखान्यात गेली, तिचे उपचार झाले. तिनं गुन्हा दाखल केला या सायकलवाल्यावर. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. या सायकलवाल्याचा एक वकील आणि सायकलची धडक लागलेल्या त्या बाईचा एक वकील. निकाल सुनावण्याची वेळ आली. वकील म्हटला, बाई काळजी करू नका, लिकेजचा निकाल तुमच्या बाजूने आहे. काही झालं तरी निकाल तुमच्याच बाजूने येणार आहे. फक्त तुम्ही बोलू नका, तुम्ही माझ्यावर सोडून द्या सगळं. त्याला सांगितलं निकाल तुझ्या बाजूने येणार आहे. वकील म्हटला, काळजी करू नको, जज साहेब विचारतील तेवढंच उत्तर दे, पुढचं काही बोलू नको. एका कडगाऱ्यात बाई, एका कडगाऱ्यात सायकलवाला. जज साहेबांनी विचारलं, का रे बाळा, ज्या सायकलची धडक या बाईला बसली ती सायकल कोणाची आहे रे. तो म्हटला माझी. अरे मग का रे, बिना ब्रेकची सायकल कुठं रोडला आणता का. अरे ब्रेक चेक करून घ्यायचे मग सायकल रोडला आणायची. तो म्हटला, साहेब घरून निघालो तेव्हा सायकलला ब्रेक होते.
गवताचा भारा सायकलवर ठेवला आणि रोडला लागलो तरी सायकलला ब्रेक होते, पण सायकल उतारावर लागली सायकलचे ब्रेक गेले. मी काय करू? या बाईला धडक बसली. माझा नाईलाज होता. अरे पठ्या, तुझ्या नाईलाजामुळं त्या बाईचा हात फ्रॅक्चर झाला ना, त्या बाईचा पाय फ्रॅक्चर झाला ना, त्याचं काय? आता त्या बाईची नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. बरं झालं जीवानं वाचली. आता तू नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. जज साहेबांनी नुकसान भरपाई करून दिली पाहिजे असं म्हटलं आणि या गळ्यानं खाली मान घातली. जज साहेब म्हटलं, अरे मी काय म्हणतो, त्या बाईला नुकसान भरून दिलं पाहिजे. मी काय म्हणतो, तरी याची मान खाली. अरे त्या बाईला नुकसान भरपाई करून दिली पाहिजे. मान खाली. त्या बाईनं गप्प बसाव ना. ती म्हणे, आता काय दातकीड बसली का तुला? तेव्हा तर लय ओरडत होता, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा, बाई बाजूला व्हा. जज साहेब म्हटले, मला काय सांगायचे ते आलं तुमच्या लक्षात. केसचा निकाल आपल्या बाजूने लागेपर्यंत वकिलाचंच ऐकावं, आजार बरा होईपर्यंत डॉक्टरच ऐकावं, कीर्तन होईपर्यंत, लग्न होईपर्यंत, लग्न झाल्यावर पण जाऊ द्या, जन्मभर मात्र माणसानं संतांचं ऐकावं. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडली संग संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संतांचा करिता बरवा, करिता बरवा, संग संतांचा करिता बरवा, संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, तो सुपंदेचा लावा, सुपंदेचा लावा, हे उगवा वासना लिगाळ, आहा आहा रे भाई, उगवा वासना लिगाळ, आहा रे भाई. कोणाचे काय ऐकून आपल्या पदाला यश पडणार आहे, सुख पडणार आहे? संतांचं ऐकून भगवंताकडचं मागणं असावं, देवाची सेवा असावी, भगवंताची उपासना असावी. म्हणून तुकोबराय मागतात. कसं मागावं तुम्हाला मला हे कळून देण्याकरता मागताय. ऐसा करी उपकार, एक काम कर देवा, पारमार्थिक साधने करता आमचा देह आम्हाला सहकार्य नाही रे करत. तुकोबरायांचा देह खूप सहकार्य करत होता, पण तरी म्हणतात आम्हाला सहकार्य करत नाही. कीर्तनात बसलेले तुम्ही मी आपण सगळे, तसा आपला देह आपल्याला कधीच भक्ती साधने करता सहकार्य करत नाही. एरवी 14 दिवस भूक लागत नाही, एकादशीच्या दिवशी सकाळीच. अरे बापरे, बायको म्हणतं काही तुम्हाला गांभीर्य आहे का जरा? पाठ आहे, मार्गशीर्ष महिन्यातली एकादशी आहे. अरे माझं ध्यान नव्हतं, पण मला भूक लागली. काय भूक लागली? पाठ. 14 दिवस निघून जातात, एकादशीला सकाळीच. याचा अर्थ असा आहे, आपला देह आपल्याला सहकार्य करत नाही. कीर्तन चालू असून सुद्धा काही माणसं गप्पा मारीत बसतात. दोष त्यांचा नाही, त्यांच्या देहाचा आहे. त्यांचा देह, त्यांचे कान त्यांना परमार्थिक साधने करत सहकार्य करत नाही. सुंदर एखादी माऊली देवाची पूजा करते, पांडुरंगाची, देवाला नटवते, सजवते, शृंगार करते, तिलक करते, उटी लावते भगवंताला, आणि ते दृश्य समोर असून वेळ असूनही एखाद्याला ती पूजा पाहावी वाटत नाही. निघोज मध्ये येऊन मला गंगा मातेचं दर्शन घ्यावं वाटत नाही, मैयाचा शृंगार पाहावा वाटत नाही. याचा अर्थ देह म्हणून हे डोळे आपल्याला परमार्थिक साधने करता सहकार्य करत नाहीत. तुकोबरायांचा देह सहकार्य करतो, तरी तुमच्या माझ्याकरता काय म्हणतात माहितीये का? न होय निग्रह देहासी दंडन दंडन होय निग्रह देहासी दंडन, न होय निग्रह देहासी
भूकतान सावली तरी नित्य नित्य करी आळवण आळवण तरी नित्य 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 करी आळवण नित्य नित्य करी आळवण हरी नित्य नित्य करी आळवण करी आळवण तरी नित्य नित्य देवा सहकार्य करत नाही तो. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम शरीरम आद्यम धर्म साधनम खलु खलु म्हणजे निश्चय. हे एकमेव मानवी शरीर आहे जे भगवत कृपेस पात्र आहे आणि तेच जर आपल्या विरोधात गेलं तर पुन्हा फिरत आहे सगळं. नगर हिंडता जन्म जावो परिप्रवेशु एकाद्वारी रे. आता या उद्योग समूहाला हे कंपाऊंड आहे. एक गेट इकडून आणि इकडून आहे का या गेटने आपण आलो. हे कंपाऊंड आहे. अशा गावकूस होत्या अगोदर. आता याला 2 गेट आहे. पूर्वी गावाला एकच द्वार असायचं. यायचं त्याच द्वारातून आणि जायचंही त्याच द्वारातून. एका आंधळ्याला गावात जायचं होतं निघोज मध्ये. तो म्हटला मला निघोज पाहायचंय. बरं बरं चला. तो आला गावाच्या जवळ कोणीतरी सोडून दिलं. जा बाबा आता इथंच निघोज आहे. त्याने गावचा दरवाजा काही दिसत नव्हता. त्याला तर जायचं होतं निघोज मध्ये. एक निघोज मधला माणूस पुण्याला जात होता. तो म्हटला काय आंधळे बाबा ओ सुरदासजी काय धावपळ. म्हटले मला निघोज मध्ये जायचंय मळगंगा मातीच्या दर्शनाला. गावचा दरवाजा दिसत नाही हो. एकच दार आहे म्हणे. एकच दार आहे. मग मला जरा दरवाजापर्यंत नेऊन द्या. तो म्हटला मला इतका वेळ नाही पण मी तुम्हाला दरवाजा दिसेल असं काही सांगतो. काय तो कोबर आहे तुम्हाला मला हाताला धरून तिथपर्यंत येत नाही पण तुम्ही तिथपर्यंत कसे जाल याचं मार्गदर्शन मात्र जरूर करता. या आंधळ्याचा हात धरला. सांगितलं ही गावकूस आहे. या गावकुसला या भिंतीला हात लावा. हात लावत 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 चालत राहा. जिथं भिंत संपली समजावतो निघोज मध्ये घुसायचा दरवाजा आहे. भिंत संपली की दार येईल. मग दारातून आत जा. तुम्हाला मळगंगा मातेचं दर्शन होईल. बर बर बर. आंधळा म्हटलं बाबा उपकार झाले तुमचे. त्याने लावला भिंतीला हात. असा उभा राहिला तो आणि चालायला लागला. भिंत मात्र शेजारी. हात लावत 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 चालतच राहिला. निवोज मध्ये घुसायचा दरवाजा आला आणि याच्या पाठीला खाच सुटली. त्यानं भिंतीवरचा हात काढला आणि पाठीला लावला. पण पाठीला लावायचं तर थांबून तरी पाठ खाजव ना. चालतच राहिला. चालता चालता दार गेलं माघ निघून. पाठीची झाली हौस. हात पाठीवरचा काढला आणि पुन्हा लागली भिंत. त्याला वाटलं आलाच नाही अजून दरवाजा. चालत राहिला. नगर हिंडता जन्म जाऊ परिप्रवेशो एकाद्वारी रे. तसं तुमचं माझं चालू आहे. देह मिळाला पण ऐन ईश्वरीय कृपा होण्याची वेळ येते ना आपली पाठ खाजवते. काय करता समजावं आपला देह आपल्याला सहकार्य करत नाही. त्यानं सहकार्य करावं. त्याचं सहकार्यच मनुष्याला देवापर्यंत घेऊन जात. देहावरती आपण नाही याचा आठव नाही अशा स्थितीत आनंदच आहे. रोज आपण देहाचं विस्मरण करूनच सगळे आनंद घेतो एका गोष्टीचा. कशाचा? झोपेचा. सगळे आपण झोपतो. कीर्तन झालं जेवण झालं. तुम्ही आता गरीब पावलानं चालत जाणार आणि काय करणार आहे इथून गेल्यावर? तासभर जागर करणार आहे देवाचा. अरे झोपणार आहे तुम्ही सगळे. आपण सगळे झोपणार आहे. झोपल्यावर खरं सांगा तुमच्यावर किती कर्ज आहे त्याची आठवण येते का तुम्हाला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? किती माणसं या निघोज मधले तुमच्या विरोधात आहे आठवण येते? हो नितीन दादा. उद्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला आपल्या विरोधात कोण उभं राहील आठवतो त्याचा चेहरा? पंचायत समितीचं तिकीट आपल्याला भेटेल ना भेटेल आठवतं काही? झोपेमध्ये कसलाच आठव नाही. तुम्ही भिकारी आहे की तुम्ही श्रीमंत आहे की तुम्ही करोडपतीच्या अवलाद आहे की फकीराच्या अवलाद काही आठवत नाही. येतं काय आठवतो? ज्ञानोबा म्हणतात झोपेत इतकं सुख आहे की झोपेमध्ये आपण ईश्वराजवळ जातो भगवंताजवळ. फक्त एक पडदा शिल्लक राहतो.
साचची पडती विरा. ज्ञानोबाऱ्या बोलतात, जरी नहिता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा. म्हणू एका. ज्ञानोबाऱ्यांची भाषा आहे. झोपेत माणूस देवापर्यंत जातो. अहो भान राहत नाही काय कायला. काय माणसं या भिंतीजवळ झोपता, सकाळी त्या भिंतीजवळ उठतात तरी कळत नाही त्यांना. याला म्हणतात नाठवून देह झोपेचे चिंतन. देहाचा आठवण नाही. एकानं तू झोपेत नाही धोतर फाडून टाकलं, धोतर टर एकदम फाडून टाकलं. मी उठून बसलो, म्हटलं का झोपेत धोतर फाडलं, उद्या काल्याचं कीर्तन आहे, मी धोतर कोणतं नेसू. तो म्हणे आपला भाव ठरला ना, तुम्हाला 2.5 मीटर पाहिजे ना कपडा. त्यानं रात्री कपडा फाडला. तो कपड्याच्या दुकानावर कामाला होता. अरे म्हटलं काही भान आहे का तुला. भान नाही राहत महाराज. झोपेत माणसाला एकानं तर मला लाथ मारली झोपेत. मी असा झोपलेलो, तो असा झोपलेला, झोपेत लाथ मारली. मी उठून बसलो, म्हटलं बापरे. म्हटलं भाऊ तुम्ही लाथ मारली मला. तो म्हणे मी लाथ नाही, मी गाडीला किक मारली. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीचा चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, जीव गेला असता आमचा. झोपेत काय आठवण नाही राहत. मस्तीत असतो माणूस झोपेत. झोपेत चांगलं वाईट काही कळत नाही महाराज. स्वप्नात रडतो माणूस, आठवत नाही हे खोटं आहे. एका माणसाचे हातपाय तोडले चोरांनी झोपेत. रक्त व्हायला लागलं, पोरं रडायला लागली, बायको रडायला लागली. तुमच्यावरच तर आपलं घर आहे. आपलं घर कसं चालेल, कसं होईल, मी कसे कष्ट करू. पोरं म्हणतात बाबा आमचं शिक्षण कसं होईल. बापही रडतो, मुलंही रडतं, अख्खं घरदार रडतं. पण कुठं, स्वप्नात. आता याच्यावर काय औषध आहे हो. स्वप्नात पाय तोडल्यावर औषध कोणतं लावता सांगा. ऑपरेशन कोणाजवळ करता. अरे ज्ञानोबारे म्हणतात स्वप्नीची या घाया ओखद शेवची धनंजया. त्याच्यावर एकच औषध आहे, त्याला जाग येणं. तो देहावर आला की दुःख गेलं. तो देहावर आला ते आठवलं की सुखही जातं आणि दुःखही जातं. स्वप्न सुखाचं असू दे, ते फकीराला पडलं तरी ते सुख मिळत नाही, देहाचा धर्म नाही. आणि दुःख असू दे तरी सुखाचा आणि दुःखाचा धर्म लागू होत नाही का. जोपर्यंत आपण देहावर आहे तोपर्यंत हे सगळे धर्म लागू आहे. देहच वजा झाला की ना सुखाचा धर्म ना दुःखाचा धर्म. आम्हाला त्या धर्मानं त्रास देऊ नये देवा असं जर वाटत असेल, पण देहाचं विस्मरण होऊन उपासना होऊन तुझ्या चरणापर्यंत आम्ही पोहोचावं अशी जर तुझी इच्छा असेल तर कर ना एक उपकार. देवा आता ऐसा करी 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 उपकार. देहाचा विचार पाडी माझ. देहाचा विचार पाडी माझ. करीत हा जीव सुख पावे माझा. करीत हा जीव सुख पावे माझा. Oh
विसर देवाचा ईसा करी उपकार देहाचा विसर पायी मद देहाचा विसर पाडी मद देवाताईसा करी उपकार देहाचा विसर पाडी मग. यात एक बारकावा ध्यानात घ्या. आपण स्वतःच्या देहाचा विसर पडला की ईश्वराचं सुख प्राप्त होतं आणि जगाच्या देहाचा विसर पडला की प्रेम प्राप्त होतं. तुम्ही पहा, देवाजवळ स्वतःचा देह गेला की त्याचं सुख आणि देहाचा विसर जगाच्या देहाचा विसर पडला की जगात प्रेमाची भूक बघते. ही गाय आहे, अरे प्राणी आहे, मी कसा पाया पडू? पाहू नको, तिच्यातला गुण बघ, देह बघू नको तिचा, पाया पड तिच्या. हा बैल आहे, काम करतो, याला कुठं खावं आणि कुठं घाण करावी ते कळत नाही, अरे ते बघू नको. त्याचा सेवा नावाचा धर्म घे, पाया पड. प्रपंचातला संसारातला देह वजा केला की प्रेम मिळतं आणि परमार्थिक साधने स्वतःचा वजा केला की ईश्वरीय सुख प्राप्त होतं. पूर्वी माणसं विठ्ठल उरला रे विठ्ठल विठ्ठल उरला रे विठ्ठल देह नवे मी हे सारे उरला रे विठ्ठल राम उरला रे विठ्ठल राम उरला रे विठ्ठल सरे. इथं हे प्रमाण दोन्हीकडे वापरा, स्वतःचाही विसरा आणि जगाचाही विसरा. उरला उरे विठ्ठल. पूर्वी माणसं काय दयाळू, अरे म्हातारा माणूस आणि आपण आपला आजोबा सोबत नातू म्हणून जर आजोबा सोबत एखादा नातू रानाकडे गेला तर वाकड्या दांड्याचे 2-4 ज्वारीचे कंस माणूस शेतातून घरी आणायचे. हनुमंताच्या मंदिरात ते बांधून ठेवत ते म्हातारे लोक. तो नातू विचारे, आबा या वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसाचं या मंदिरात कामच काय? थांब थांब बाळा, कळेल तुला. वैशाख महिना सुरू व्हावा, पाण्याच्या साह्यानं पाखरांनी अन्न शोधावं. त्या हनुमंताच्या मंदिरात त्या घंट्याला बांधलेला, दोरीला बांधलेले ते वाकड्या दांड्याची कंस पाखरांनी यावं आणि एक 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 दाना त्या पाखरानं त्या ज्वारीच्या कंसातला खावा. नातू आबाला म्हणतो, आबा पा 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 आजोबा बघा, आपल्या शेतातल्या कंसातला ज्वारीचा दाना पाखराच्या पोटात चालला. म्हाताऱ्यानं त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवावं आणि सांगावं, बाळा आपल्या शेतातल्या वाकड्या दांड्याच्या ज्वारीच्या कंसातला दाना पाखराच्या नाही पांडुरंगाच्या पोटात चालला. अरे इथं पाखराला सुद्धा देव मानणारी लोक आहे. तुम्ही पहा, सासू सून बोलत नाही, त्यांचा वाद झालाय, पण मृग नक्षत्रामध्ये मृगाचा किडा निघाला की जी सासू सुनेशी 4 महिने झाले अबोला धरू नये, ती म्हणते, बाई तू माझ्याशी बोलू नको, हवं तर माझ्याशी वाद घाल, पण तुला तुझ्या मुलांचं भलं व्हावं असं जर वाटत असेल तर मृगाच्या नक्षत्रात मृगाचा किडा घरात निघणं शुभ शकू नये. तेवढा कुंकाचा करवंडा घे, हळद अक्षत कुंकू तिलक त्या किड्यावर घाल. तुझ्या मुलाबाळांना तू स्वतः त्या किड्याचं दर्शन घे. तू घराची गर्दनी आहे, मालकी नाही. त्या किड्याच्या पाया पड, त्या किड्याला आशीर्वाद माग. मृगाच्या नक्षत्रात जर आपली पेरणी सदली तर आपलं घर सुखानं भरल्याशिवाय राहणार नाही. सासूशी अबोला धरला तरी चालेल, पण त्या किड्याचा आशीर्वाद घे, तुझं घर सुखानं भरेल. किड्याला देव मानणारी लोक या देशात राहतात. तुम्ही पहा जरा, रोडला अपघात होतात, किड्या मुंग्यासारखी माणसं मरत आहे, कोणी पाहत नाही मेलेल्या माणसाकडं, थांबत नाही कोणी, आपली गाडी सुद्धा थांबवत नाही. रोडला पडलेली माणसं किड्यासारखी मरत आहे, किंमत नाही. पण किड्याला सुद्धा देव मानणारी माणसं या देशात राहतात का? त्यांची विचाराची सीमा फार मोठी आणि ती वारकरी संप्रदायातली. शेतकरी हा शेतातून घरी येतो, घरात आला, ओला चिंब होऊन येतो,
तुम्ही पहा, ही आपल्या घरातली उदाहरणं आहेत. ताटावर जेवायला बसला, पहिला घास घेतो त्यावेळेला बायकोला म्हणतो, गोट्यात भाकरी पाठवली कुत्र्याची. बायको म्हणते पाऊस चालू आहे. दुपारीच मी त्याला जरा जास्त अन्न खाऊ घातलंय, जास्त भाकरी घातली, आता काही मला वाटतं ते कुत्र भाकरी खाणार नाही. नवरा म्हणतो, अगं खाणार नाही, आपण 3-3 वेळा जेवतो, आणि ज्याच्या आधारावर आपल्या 10 गायी सुखानं तिथं गोठ्यात सुरक्षित राहता, त्याला संध्याकाळची भाकरी नाही. जेवण करून घ्या मग देते. आण भाकरी. ताटावरून मला कुठला. अहो पण आता ओले झाले, कपडे बदलले, आता काय पुन्हा ओले होता का? आण आण. तुला मला खायला 3-3 वेळा भाकरी, कुत्र्याला नाही. तुम्हाला काय करता रे कुत्र्याचे उपकार? मालक असतो तो, त्याला माहितीये घर चालवताना काय कष्ट लागतात. भाकरी घेतली, बनेनातून आत घातली, ओला चिंब होत गोठ्यापर्यंत आला, आणि बनेनात लपवलेली भाकरी बाहेर काढली. निवोजकर बनेनात लपवलेली कोरडी सुकी भाकरी कुत्र्याच्या पुढे फेकली. चट 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 कुत्र भाकरी खायला लागलं. पूर्ण भाकरी खाऊन ज्या वेळेला मालकाचा हात साठणारं कुत्र मालकानं अनुभवलं, त्यावेळेला माझ्या घरी कुत्र तृप्त झालं असं त्याला वाटत नाही. माझ्या घरची भाकरी परमात्म्याच्याच पोटात गेली, तोच मला आशीर्वाद देतोय. ही जाणीव ठेवणारी महाराष्ट्रात शेतकऱ्याची जात आहे. त्याला माहिती आहे हा देह कुत्र्याचा आहे, पण याला मी खंडोबा मानतो, हा देव आहे माझा. तुका म्हणे नाही निरसला देह, तववरी अवघे संसारिक. महाराजांची भाषा आहे. अरे देह वजा करा. देव वजा केला संसारात की प्रेम मिळतं, आणि देव वजा केला परमार्थात की सुख मिळतं. तो बरे तेवढीच प्रार्थना भगवंताला करताय, याचं अंतर कमी व्हावं. काही लोकांचं तुमचं माझं याचं अंतर वाढायला पाहिजे तर कमी होत चाललं. महाराज म्हणतात याचं अंतर वाढव, आणि आपण म्हणतो याचं अंतर कमी कर. 3-3 तास आरशा पुढे मेकअप करणारी माणसं या जगात. 3-3 तास. त्यांना याचं गांभीर्य नसावं का की 50 वर्षाच्या वरती गेल्यावर याला सुरकुत्या पडणार आहे, तसं तर 40च्याच वरती. हे गलित गात्र होणार आहे, मान थरथरणार आहे, हात कापणार आहे, दात पडणार आहे, कान बहिरे होणार आहे, दृष्टी जाणार आहे. तरी आहे गुरुमी कसली. परंपरेनं जुने कीर्तनकार सांगायचे, म्हातारी आरशाच्या दुकानात गेली म्हणते आरसा कितीला आहे? 100 रुपयाला. 100ला? अरे 5 रुपयाच्या आरसात थोबाड चांगलं होतं माझं, काय करता या 100 रुपयाच्या आरसाला? तो म्हणे आजी तेव्हा तूच चांगली होती. आरशाचा काय दोष आहे? जैसे तैसे दावी आरसा. अरे जसं आहे तसं दाखव ना, या आरशाचा स्वभाव आहे. आपना दावीर आप आपना दावीर आप आपना दावीर आपना. ओ झाले दर्पणाचे अंग आप आपना दावी रूप आप आपना दावी रूप. झाले दर्पणाचे अंग आप आपना दावी रूप आप आपना दावी रूप. त्याचा स्वभाव आहे खरं बोलणं. तो ओरिजिनल स्वभाव दाखवतो. आप आपना दावी रूप या असा आहेस. काय याचा लाडकोड कौतुक करत. 3-3 तास सजवतो याला. अरे कावळ्यानं किती अंग असलं म्हणजे गोरा होईल तो. उलट त्याच्या मूळ रंगाला चकाकी चढेल. तसा आपला देह आहे तसाच आहे. तुम्ही त्याला किती, तुम्ही देहाची काळजी म्हणूनच स्वेटर बिटर घालून आले ना. तुमचे स्वेटर बघून मला असं वाटतं तुम्ही जर शिवरायांच्या काळात असते आपले किल्ले गेले ते समजा हातातून. का आठवा आहे ना त्याचा. देहाचं विस्मरण माणसाला होतच नाही. कधी याला त्रास द्यावा वाटतो. वारी म्हणजे याचा विसर आहे. सकाळचा काकळा म्हणजे याचा विसर आहे. कार्तिकाचं स्नानही घडत नाही का ऐकायला. लवकर झोपून उशिरा उठणारी माणसं या. लवकर झोपून झाली व झोप पूर्ण तरी पडून राहतात. कधीच नाही अहो एखाद्या वेळेला याचं जागरणच आहे काय माझा तसं नाही. सकाळी आराधनाच करावी वाटत नाही. देहाचा विसर आपल्याला होत नाही. अंगावरचं काढत नाही माणसं. देव पाहू नंतर. दार उघडलं तरी माणसं म्हणतो दार लाव. बालेची माय बाल्यान बाली दार लावून घे.
आपल्याला देहाचा आठवय. तुकोबरे म्हणतात, देवा आता ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. बरं झालं देवा माझ्या लक्षात आलं, माझ्या सुखाची व्याख्या मला कळाली. बरे केशी राजा कळू आले, सुखाची व्याख्या कळाली. म्हणजे तरीच हा जीव सुख पावे माझा. तू एवढं माझ्या पदरात घातलं तरच मी सुखी होईल हे माझ्या लक्षात आलं. आणि तू आमच्यावर उपकार कर. उपकार करणं तुझा स्वभाव आहे देवा. काही काही वेळेला उपकार करणं हे धर्माचं नातं असतं आणि काही काही वेळेला उपकार करणं हे स्वभावाचं नातं असतं. देवाचं उपकार करणं हे नातं स्वभावाचं आहे, त्यानं वैऱ्यावर केले. मी आपल्याला ओव्या सांगतो पुढं. तर तुम्ही एक प्रसंग आहे महाभारतातला, ज्या वेळेला भगवान परमात्मा धर्मराजाजवळ कर्णाचं कौतुक करत होते. काय कर्णाची उदारता आहे म्हणे गड्या, त्याच्यासारखा दाता नाही. धर्मराजाला ते काही ऐकावं वाटत नव्हतं, युधिष्ठिराला ऐकावं वाटत नव्हतं, दुसऱ्याचं वर्णन माणसाला ऐकावंच वाटत नाही. या जगाचा इतिहासच आहे. क्षेत्र कोणतंही असो तो फार चांगला आहे असं म्हटलं की माणसं म्हणतात आम्ही काय नालाय का मग. म्हटलं लय कर्ण उदार आहे देवा. धर्मराजा म्हटलं फार कौतुक आमच्या घरी कर्णाचं करू नको. अरे काय वेळोवेळी कर्ण कर्ण कर्ण, आमच्या काय उदारता दिसत नाही रे तुला? आम्ही काय देत नाही का आमच्या दारात आलेल्याला? धर्मराजा तापू नको, तू देतो ते दानच आहे, पण तुझं दान धर्मातलंय आणि कर्णाचं दान स्वभावातलंय. तुझे उपकार धर्माला अनुसरू नये आणि त्याचे उपकार स्वभावाला अनुसरू नये. म्हणजे थांब थांब कळेल तुला. 3 दिवसानं असं झालं, धो 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 मुसळधार पाऊस चालू झाला. जणू सावर्तक प्रलय काळाचे मेघच वर्षाव करताय की काही इतकं पाणी. आणि एक जण रात्रीच्या वेळेला धर्मराजाकडे आला, त्यानं दार वाजवलं. महाराज आहेत का हो? आहेत ना. काय? एक उपकार करा महाराज. काय? माझी आई वारली आणि माझ्या आईचं प्रेत मला जाळायचंय, अंत्यविधी करायचंय.